हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 35. भयात् रणात् उपरतं मन्स्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लाघवम्. श्लोक क्रमांक 36. अवाच्यवादञ्च बहून् वदिष्यन्ति तव अहितः निन्दन्तः तव सामर्थ्यं ततः दुःखतरं नु किम्. यामुळे महारथी लोक असं मानतील, समजतील की तू भीतीने घाबरून रणभूमीवरून पळून गेलेला आहेस. ज्यांच्या लेखी तू महान आहेस, ज्यांनी तुझी वाखाणणी केली आहे, ते तुला कमी लेखू लागतील. तुझ्याबद्दल तुझे शत्रू असभ्यपणे जे बोलू नये ते बोलतील. तुझ्या शौर्याची निंदा होणे याहून तुला दुःखदायक गोष्ट ती कोणती असणार आहे. भगवंत श्री सांगत आहेत, अर्जुना, तू लढाई का करत नाहीस त्याचं तुझ्या दृष्टीने जे काही कारण आहे ते फक्त तुझ्या माझ्यातच आहे. इतरांना ते माहीत नाही. जरी माहीत करून दिलं तरी तुझा आप्त स्वजनांचा मोह इतरजण समजून घेणार नाहीत. इतरांच्या दृष्टीने हे आप्त स्वजन वगैरे अगोदरच माहीत असून देखील तू लढाईलाच येथे आलेला आहेस. आता जर तू युद्ध न करता मागे फिरशील तर सर्वजण असंच समजतील की अर्जुन मरणाला, लढाईला घाबरला. अर्जुन भित्रट आहे. त्याच्यातील पराक्रम नष्ट झाला आहे. तो आता शूरवीर धनुर्धारी राहिलेला नाही. याचा परिणाम असा होईल की जे पराक्रमी शूरवीर योद्धे तुझ्या अजिंक्य अशा महापराक्रमाला मान देतात, तुझा अजोड धनुर्धारी म्हणून गौरव करतात, ते तुला सर्वसामान्य म्हणून ओळखू लागतील. महत्त्वाचं म्हणजे असं मानणाऱ्यात शत्रुपक्षातीलही योद्धे आहेत. ते मनमोकळेपणाने तुझ्या पराक्रमाची नेहमीच प्रशंसा करतात. आता लढाईतून तू माघार घेतलीस तर त्यांच्या लेखी तू एक तुच्छ सर्वसामान्य शिपाई होशील. अरे, पक्षात तुझ्या पराक्रमाचा दरारा असणं ही मोठी गौरवाची गोष्ट आहे. आता नेमका त्यालाच तडा जाणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे वास्तविक तू महान योद्धा आहेस, अजिंक्य आहेस, महापराक्रमी आहेस. तुझ्या नावावर आजपर्यंत पराभव कसा तो नोंदला गेलेलाच नाही. असं असूनही तुझे शत्रू तुझी निंदा करतील. कालपर्यंत तुला जे अतुलनीय शूर म्हणत होते तेच आज तुझा तिरस्कार करतील. एवढेच नव्हे तर तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी वापरू नये अशी भाषा ते वापरतील. अर्जुना, अरे, तुझ्या पराक्रमाचीच, सामर्थ्याचीच निंदा होईल. ही निंदा महापराक्रमीपासून सामान्यातील सामान्य शिपायापर्यंत सर्वजण करतील. तुझ्यासाठी याहून अधिक दुःखदायक गोष्ट ती कोणती असणार आहे. अर्जुना, तू ही गोष्ट सहन करू शकणार नाहीस. भगवंत श्री अर्जुनाला त्याने जे नेमके केले पाहिजे ते करण्याला प्रवृत्त करत आहेत. मनुष्याच्या अंतरंगात, अंतर्मनात जे काही असते तेच नेमके बाहेर येते. याशिवाय इतर काही बाहेर आलं तर ते त्रासदायक असतं. समजा एखादा माणूस आनंदात आहे तर तो त्याच्या वर्तणुकीतून केवळ आनंदच देईल, स्वर्ग उभा करील. बाहेर कितीही अप्रिय घटना घडलेली असू दे, ती तो सहन करून त्यातून दुःख खड्यासारखं बाजूला करून त्यात आनंद निर्माण करील. परंतु तो जर आतून दुःखी असेल, क्रोधिष्ट असेल तर तो बाहेरही नरकच उभा करील. बाहेर कितीही रंगीबेरंगी वातावरण असू दे, असा मनुष्य त्याचा बेरंग करून टाकील. अर्जुनाच्या नसानसात क्षात्रतेज भरलेला आहे. त्याच्या अंगाअंगात शौर्य, पराक्रम ओसंडून वाहत आहे. तो युद्धभूमीवर युद्धोत्सुक म्हणून उभा आहे. अशा परिस्थितीत त्याने युद्ध करणे हेच स्वाभाविक आहे. त्याच्या आत जे आहे तेच बाहेर प्रगट व्हायला पाहिजे. त्यातच त्याचे कल्याण आहे. हरिओम.